आज नागपंचमी सर्वत्र साजरी होत आहे. नागपंचमी, बौद्ध धम्म आणि नागवंशी यांच्यात काय फरक आहे आणि नागपंचमी कशी साजरी करण्यात आली ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून. भगवान बुद्धांचा पवित्र धम्म संदेश ज्या नाग लोकांनी भारतात पसरविला त्या नाग लोकांचा हा सण. नाग लोक भगवान बुद्धांचे उपासक होते. नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नसून नाग हे टोटेम असणाऱ्या 5 पराक्रमी नागराजांशी आहे. त्यांची स्वतंत्र गणतांत्रिक स्वरूपाची राज्ये होती. यामध्ये अनंतनाग हा सर्वात मोठा. म्हणूनच जम्मू काश्मीरमधील अनंतनाग हे शहर त्याच्या स्मृतीची साक्ष पटवून देतो. त्यानंतर दुसरा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोवर क्षेत्राचा प्रमुख. तिसरा नागराजा तक्षक ज्याच्या स्मृतीत आज पाकिस्तानातील तक्षशिला आहे. चौथा नागराजा कर्कोटक तर 5वा ऐरावत जो रावी नदीच्या शेजारी. या 5 नागराजाची गणराज्य एकमेकाच्या राज्याला लागून होती. त्यांच्या क्षेत्रातील लोकांनी या 5 पराक्रमी राजांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी जो उत्सव साजरा केला, आयोजित केला तो नागपंचमी म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचं अनुकरण देशातील अन्य भागातील लोकांनी केलं. नागपंचमी हा उत्सव देशभर साजरा होऊ लागला. यज्ञवंशिकांच्या लेखणीने नागराजांचे रूपांतर सापात केले. नाग ही सापाची पंचमी झाली व नाग लोकांची पंचमी लुप्त झाली. आज नागाला दूध पाजणे, त्यांची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. तरीही आजही आपण घराच्या भिंतीवर 5 नाग काढणे विसरलो नाही. हे 5 नाग म्हणजे आपले 5 नागराजे होते. त्यामुळे नाग लोकांचा धर्म हा बौद्ध कसा झाला त्याचा इतिहास जाणून घेऊया. प्राचीन काळी भारतात कुठलाही धर्म नव्हता. आर्यांनी भारतात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यात वर्ण नव्हते. टोळ्यांमधील लोक धाडसी व शूर होते. टोळ्यांचे रक्षण करणारे क्षत्रिय बनले. हाच वर्ण होता. धर्मनीती, तंत्रमंत्र, विद्या शिकविणारे ब्राह्मण झाले आणि शेती उद्योगधंदा करणारे वैश्य झाले. त्या काळी कुणालाही वर्ण बदलता येत असे. विश्वामित्र क्षत्रिय असून पुरोहित झाला. वशिष्ठ पुरोहित असून क्षत्रियाची कामे करू लागला. ब्राह्मणांची काही गोत्रे क्षत्रिय ऋषीपासून आहेत. प्रारंभी सर्वच आर्य क्षत्रिय होते. आर्यांच्या या ऋषीमुनी ऋग्वेदीय संस्कृतीला पुढे वैदिक संस्कृती हे नाव पडले. अनार्यांना म्हणजे द्रविडांना आर्यांनी जिंकले नाही. आर्य द्रविडांना शत्रू समजत होते. त्यामुळे द्रविडांनी आर्याच्या संस्कृतीत न मिसळता स्वतंत्र राहिले. त्याचप्रमाणे द्रविडांचा स्वतःचा वेगळा धर्म नव्हता. द्रविड आपल्या रीतिरिवाजानुसार व रक्तसंबंधाच्या नात्याने आपले विधी व व्यवहार करीत होते. ऋग्वेदाचा काळ इसवी सन पूर्व 3000 मानतात. ऋग्वेदात तंत्र मंत्र व यज्ञाला महत्त्व होते. यज्ञात पशुपक्षी व मानवाचे म्हणजे अनार्याचे बळी दिले जात असत. आर्यांचे शत्रूपासून रक्षण व्हावे असे इंद्राला आर्य लोक प्रार्थना करीत असत. अशा अर्थाच्या अनेक ऋचा ऋग्वेदात आहेत. आर्य लोक हल्ले करून द्रविडांची संपत्ती लुटून येत होते. त्यामुळे आर्यांच्या वैदिक धर्माचे नाग लोक नव्हते. इसवी सन पूर्व 2560 वर्षापर्यंत वैदिक धर्म होता. कारण इसवी सन पूर्व 560 नंतर बौद्ध धर्माचा काळ सुरू होतो. इसवी सन पूर्व 185 पर्यंत म्हणजे मौर्य वंशातील शेवटचा सम्राट बृहद्रथाच्या काळापर्यंत बौद्ध धर्माला राजाश्रय लाभल्यामुळे पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार झाला व सर्व भारत बौद्धमय झाला. वैदिक धर्म हा लोक संघटित धर्म नव्हता. वेगवेगळे ऋषीमुनी वेगवेगळ्या विषयावर चिंतन व मनन करीत होते. या काळात क्षत्रिय लोकांना विशेष महत्त्व होते. क्षत्रिय लढाया करून राज्य मिळवित व राज्याची वाढ करीत होते. समाजात व क्षत्रिय राजांवर वर्चस्व राहावे म्हणून ब्राह्मणांनी वेदाच्या, पुराणाच्या आणि मनुस्मृतीच्या आधारे वर्णव्यवस्था लागू केली व ब्राह्मण समाजाला श्रेष्ठत्व प्राप्त करून घेतले. इतर वर्णातील लोकांना कमी प्रतीचे ठरविले. यज्ञयाग, पूजाविधी, तंत्रमंत्र, कर्मकांड ब्राह्मणांनीच केले पाहिजे असा दंड घातला. त्यामुळे असमानता वाढत गेली. वर्णाच्या पाठोपाठ जातीची निर्मिती करून समाजात विषमता निर्माण केली. एकजिनसी समाज वर्णव्यवस्थेमुळे जातीमध्ये फुटला व संख्याबळ कमी झाले. ब्राह्मणाला विरोध होऊ नये यासाठी जाती निर्माण केल्यामुळे एक जात दुसऱ्या जातीला कमी लेखू लागली व आपसापसात भांडू लागली. ब्राह्मणांचे जे विरोधक होते त्यांना नीच जाती सामावून टाकले. त्यांना नीच आणि हलकी कामे दिली. त्यामुळे ब्राह्मण विरोधक जातींचा सामाजिक दर्जा कमी झाला. त्यांना इतर जातीचे लोकही अपमानास्पद वागणूक देऊ लागले. अशा तऱ्हेने ब्राह्मणांनी आपल्या शत्रूंचा परस्पर काटा काढला. समाजात अराजकता माजली. वर्णव्यवस्थेनुसार ब्राह्मणांची कामे शिक्षण व पूजा अर्चा करणे ही असताना पुष्पमित्र शृंग या ब्राह्मणाने क्षत्रिय धर्मावर अतिक्रमण करून शस्त्र हातात धरले हे पाप होते. राजाला पवित्र मानले असताना बृहद्रथ या बौद्धधर्मी राजाचा खून केला हे पाप केले. जातीचा दर्जा ठरवण्यासाठी जे लोक ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व मानित नाहीत, ब्राह्मणाकडून गुरुमंत्र घेत नाहीत,
वेदांना मानित नाहीत, हिंदू देवदेवतांची पूजा करीत नाहीत, जे लोक आपला विधी आपणच करतात, अशा लोकांना वेगवेगळ्या जाती करून त्या लोकांना व त्यांच्या जातींना ब्राह्मणांनी नीच ठरविले. वैदिक काळात धार्मिक क्षेत्रात ब्राह्मण वर्गाची मक्तेदारी इतर लोकांना जाचक होऊ लागली. धर्मविधी आणि धर्मकल्पना याविषयी लोकांना संशय आणि तिटकारा वाटू लागला. अशा काळात बौद्ध धर्म उदयाला आला. भगवान बुद्धांनी ईश्वर, देव, आत्मा या काल्पनिक गोष्टी नाकारल्या. बौद्ध धर्मात जातीभेदाला स्थान नसून वर्ग, वर्ण, पंथ हा भेदभाव न ठेवता बौद्ध धर्माची द्वारे सर्वांना खुली झाली. पंचशील व आर्य अष्टांगिक मार्गाने आपले जीवन सुखी करता येईल असा मध्यम मार्ग लोकांना दिला. अंधश्रद्धा, तंत्रमंत्र, उपासतापास, नवसविधी या गोष्टी त्याज्य ठरविल्या. भिक्खू संघासाठी वेगळे नियम करून धम्म प्रचाराची कामे दिली. हिंदूमधील ब्राह्मण धनसंचय करू शकतो, तसे बौद्ध भिक्खूला करता येत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान बुद्धाने सांगितले की प्रत्येक गोष्ट तपासून पहा. तुमच्या बुद्धीला जर पटली तर तिचा स्वीकार करा. बौद्ध धर्मात व्यक्ती व तिची उन्नती करण्यास वाव आहे. यामुळेच वैदिक धर्मापासून मुक्त असलेले नागलोक ब्राह्मण जाचाला कंटाळून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणूनच नागलोक हे बौद्ध धर्मीय होते.